पाहिजे. लक्ष घाला कोळशेट टीमला विनंती करतोय आणि तसेच आपण बाळकुम टीमला देखील विनंती करूया. मॅच ऑन सेमीफायनल नंबर 2 भूषण भोईर टू मोहन गरात. पहिला चेंडू लो फुल टॉस गॅप मध्ये खेळले चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. सुरुवात झाली सेमीफायनलला चौकार. लो फुल टॉस डिलिव्हरी आणि काव कॉर्नर रिजन अगदी आणि अगदी खाली होता आणि त्याचा अतिशय चांगला वापर तिथे केलाय तो म्हणजे मोहन गरतना. काय सुरुवात झाली आहे आतापर्यंत या मालिकेत. चौकार बसलेत ते म्हणजे 92 आणि षटकार 28 आहेत. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं मात्र इथे चेंडू जर बघितला बरोबर लेग बिफोर विकेट. चेंडू निश्चितच आपण बघतोय पॅडवर आदळलाय आणि दुसऱ्या चेंडूवर इथे धक्का दिलाय. एक तेरी एक मेरी. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. व्हॉट अ स्टार्ट. सेमीफायनल असावी तर अशी. काय प्लॅनिंग होती ही. प्लॅनिंग नितीन हजारे यांची होती आणि फुल मार्क्स. क्रिकेटचं किती ज्ञान आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या खेळाडूचं किती ज्ञान आहे की जर त्या खेळाडूने असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर माझं क्षेत्ररक्षण कुठे असलं पाहिजे. मात्र इथे टिचून मारा. भूषण भोईर यांना फुल मार्क्स. पहिला चेंडू लो फुल टॉस त्यावर चौकार. मात्र त्यानंतरचे दोन्ही चेंडू जर बघितले ना तर अगदी विकेटचा वेध घेणारे आणि विकेट्स आलेत. एक लेग बिफोर विकेटच्या रूपाने आणि दुसरा झेलचीच्या रूपाने. राकेशने चांगला झेल टिपलाय. कॅच कठीण होता का कारण त्याच्या डोळ्यासमोर उन्हा आहेत. आपण बघतोय सूर्य आहे आणि असं असताना हा क्रुशल कॅच राकेशने पकडलाय. वेल डन राकेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विकास ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फटकावलाय मागच्या सामन्यामध्ये तो विकास. आणि प्रकाश अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्यामुळे इथून पुढे टीम कोळशेतला काय हवंय तर पार्टनरशिप. ती पार्टनरशिप होणार का हा महत्वाचा मुद्दा. आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच आता क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतील. भूषण ही इज ऑन हॅट्रिक. भूषण भोईर
यावेळेला हवेत आहे हॅट्रिक होणार आहे. व्हॉट अ बॉलिंग काय झेल टिपलाय अविनाश यांनी. अफलातून कामगिरी आणि पहिल्या चेंडूवर चौकारानंतर विकेट आणि विकेट. सेमी फायनल बघा कशी आहे. अफलातून कामगिरी. एन्जॉय करूया ही मॅच.